इंडेक्स है जो मैंने भर दिया है, जहां पे उसको क्रॉस चेक करी हूँ. राइट, करेक्ट चल रहा है. हेल्थ अँड डिसीज. अच्छा, चला नमस्कार मुलांनो. मागच्या वेळेला आपण जो आपला सेकंड लेसन आहे हेल्थ अँड डिसीज, त्याला सुरुवात केली होती. त्यात बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या होत्या आणि आज त्याचा पुढचा टप्पा आपण बघणार आहे. हेल्थ म्हणजे काय ह्याचा जर विचार केला आपण, तर हेल्थ इज ओव्हरऑल बेटरमेंट ऑफ अ पर्सन. म्हणजे तो बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सोशली सुद्धा हेल्दी असला तर आपण म्हणतो की त्याची हेल्थ चांगली आहे. जसे मी तुम्हाला मागे सुद्धा बोलले होते की मला काही झालेलं नाहीये, मला काही आजार नाही, मला काही दुखणं नाही, खुपणं नाही, पण माझ्या डोक्यामध्ये काहीतरी विचित्र विचार चाललेले आहेत, त्याच्यामुळे मी स्टेबल नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये मी हेल्दी नाहीये, त्याला आपण हेल्दी नाही असं म्हणतो. म्हणजे युअर हेल्थ डिपेंड्स ऑन युअर मेंटल हेल्थ ॲज वेल. आपलं जे काही सोशल, मोराल आणि फिजिकल टोटल इन जनरल बिहेवियर असतं त्याच्यावरून आपली हेल्थ ठरते. तर तोच आपला लेसन आहे आणि त्याच्यामध्ये येणारे इम्पेअरमेंट्स की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय त्रास होतात याला आपण डिसीज म्हणतो. आपण क्विकली लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न्ड टिल नाव. हेल्थ आणि डिसीज मध्ये आपण जे जे बघितलंय ते जरा रिवाइज करूया. हेल्थ म्हणजे काय? इट्स दी कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन. जे मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, फिजिकली फिट आहे, मेंटली फिट आहे आणि सोशली सुद्धा चांगल्या अँबियन्स मध्ये की जिकडे त्या माणसाला काही त्रास होत नाहीये, अशा सिच्युएशन मध्ये आपण म्हणतो की ही इज अ हेल्दी वेलबिंग, हेल्दी पर्सन. नाहीतर सोशली कोणाबरोबर बोलायचं नाही, एकटंच राहायचं, रूम मध्ये स्वतःला कोंडून घ्यायचं, असं वागणं सुद्धा चांगल्या हेल्थचं लक्षण नाहीये. त्या माणसाला काही बरं असलं नसलं, त्याचं डोकं ठिकाणावर असलं नसलं तरी पण त्याचं सोशल लाईफ कसं आहे हे पण इम्पॅक्ट करतं त्याच्या हेल्थवरती. सो तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे खूप जास्त बोला नका बोलू, पण 4 लोकांमध्ये असलात तर तुम्हाला काही त्रास होणार नाही हे बघा, तर तुम्ही हेल्दी आहात हे प्रूव्ह होतं. दुसरं आहे डिसीज. डिसीज म्हणजे काय? एनी कंडिशन दॅट इम्पेअर्स द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी ऑर द माइंड. कुठली पण गोष्ट असेल, डिसीज हे फक्त शरीराला होतात असं नाही, ते मनाला पण होतात. काही काही वेळेला काही इन्सिडेन्सेस असतात त्याच्यामुळे माणसाचं संतुलन, मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. काही वेळेला घरामध्ये काही घटना अशा घडतात त्याच्यामुळे माणसाला फार दुःख होतं, फार त्रास होतो, एक्सेप्ट नाही करता येत एखादी गोष्ट. फॉर एक्झाम्पल काही अपघात झाले किंवा हातापायाला खूप भयंकर इंजुरी झाली की आता माझा हात मला हलवायला त्रास होतोय. कालपर्यंत मी, आणि स्पेशली हे त्या लोकांच्या बाबतीत होतं जे स्पोर्ट्समन असतात, ते खेळत असतात, सतत त्यांची बॉडी ऍक्टिव्हिटी मध्ये असते आणि काहीतरी झालं, लागले, पडले, दुखापत झाली आणि मग तिथे हालचाल करायला त्रास झाला की तो पण एक प्रकारचा डिसईज असतो. डिसईज म्हणजे डिस्कम्फर्ट, त्याला आपण म्हणतो डिसीज. शरीराला तर डिसीजेस होतातच. आपण जनरली आपल्या केमिकल्स किंवा मेडिसिनल भाषेमध्ये डिसीजला एखाद्या बॅक्टेरियल, फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शनशी जोडतो. पण डिसीज या शब्दाचा अर्थच आहे ज्याच्यामध्ये कम्फर्ट नाहीये असा. तर ते तुमच्या मेंटल सिच्युएशनमुळे सुद्धा असतं की आता असं खूप केसेसमध्ये तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल की काहीतरी भयंकर त्रास झालाय किंवा घरातल्या एखाद्या माणसाला बरं नाहीये, त्याला बघून बघूनच एखादा माणूस सॅड झालाय आणि तो डिप्रेशन मध्ये गेलाय, तर त्यालाच डिसीज म्हणता येतं आणि की तो मेंटली स्टेबल नाही आहे. त्याला स्वतःला काही झालेलं नाहीये, पण काहीतरी बघून, काहीतरी अनुभवून, दुसऱ्या कोणाचा तरी काहीतरी अनुभव घेऊन किंवा स्वतःच्या आयुष्यातला एखादा असा वाईट अनुभव घेतल्यामुळे आता त्याचं मानसिक स्थैर्य हल्लेलं आहे, त्याला आपण म्हणतो डिसीज. मग दोघांचीही ट्रीटमेंट वेगवेगळी होते. शरीराला होणाऱ्या अपायांवरती काही उपाय असतात, जसे की तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुम्ही वैद्याकडे जाता, तुम्ही आणखीन कुठल्या चांगल्या निसर्गोपचार तज्ञाकडे जाता, जिकडे तुम्ही काय करता, त्यांच्याकडे असलेल्या पद्धतींप्रमाणे औषधं घेता. आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात की तो तुम्हाला आयुर्वेदातल्या औषधांमधनं बरं करण्याचा प्रयत्न करतो, मुळापासून बरं करण्याचा प्रयत्न करतो. ॲलोपॅथीचा उपयोग असा असतो की तुम्हाला तातडीने लगेचच्या लगेच बरं वाटावं अशी औषधी तुम्हाला मिळते. अर्थात त्या सगळ्या केमिकल्सवाल्या असतात आणि त्या तुम्हाला लगेच मदत करणाऱ्या असतात. किंवा होमिओपॅथी असेल किंवा आणखी नेचरोपॅथी असेल, शरीरामध्ये कुठलाही आजार होऊच नये अशा पद्धतीनेही काही सिस्टीम्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि खूप पूर्वापार चालत आलेल्या त्या पद्धती आहेत. काही सगळ्यात सोपी उदाहरणं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये पण असतात. सकाळी उठल्यावरती गरम पाणी प्या, आपल्याला सांगितलं असतं
रात्रभर आपल्या शरीरामध्ये जे काही कफ पित्त जमा झाले ते मोकळं करण्याकरता थोडं का असेल आपण गरम पाणी प्यावं असं म्हणतात. आपण सकाळी उठल्या उठल्या गरम चहा पितो, तर चहाच्या टेस्टमध्ये गरम पाण्याचं एक काम होऊन जातं असं आपल्याला वाटतं. पण चहा घेणं आणि आयुर्वेदिक पद्धतीने चहा घेणं ह्या दोनही गोष्टी वेगळ्या आहेत. त्या चहात तुम्ही दूध नाही टाकलं तर तुमचा तो एक प्रकारचा काढा होतो. आणि कमी चहापत्ती, कमी साखर आणि लिंबू बिंबू पिळायला तुमच्या बॉडीला क्लीन करण्याचं काम करतं. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आहेत त्या पद्धतींमधनच स्वतःला डिसईज पासून वाचवू शकतो. नाही तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असतातच आपल्याला त्रास देण्याकरता आपल्या समोर. ठीक आहे. तर ह्या डिसीजला आपण काय म्हणतो, आपल्या बॉडी किंवा माइंडचं डिसफंक्शनिंग. डिसफंक्शनिंगचा अर्थ की त्याच्या कामामध्ये काहीतरी व्यत्यय येणं. आता हे कशामुळे होतं? सगळ्यात पहिलं तर कुठल्या तरी पॅथोजन्सच्या अटॅकमुळे. जी पॅथॉलॉजी लॅब असते त्या लॅबमध्ये तुमचं ब्लड टेस्टिंग होतं, शुगर टेस्टिंग होतं, त्याच्यानंतर तुमचं युरिन टेस्टिंग होतं, आणखीन काय एक्सक्रिटा असेल त्याचं टेस्टिंग होतं. आणि मग चेक केलं जातं की नक्की तुमच्या शरीरामध्ये कुठले पॅथोजन्स आहेत. पॅथोजन्सचा अर्थ आहे बाहेरून अटॅक करणारे लोक. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस हे काहीही असू शकतात. आणि ते तुमच्या शरीरामध्ये जेव्हा काहीतरी बिघाड घडवून आणतात तेव्हा तुम्हाला पॅथोजेनिक डिसीज झालेला असतो. बरोबर. दुसरा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी की काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतो, तो जेनेटिकल डिसऑर्डर असतो. सो तुम्ही नाही बदलू शकत. पण तो तुमच्या जन्माच्याही आधीपासून जेव्हा तुम्ही जन्माला येणार होतात आणि तुम्ही आईच्या पोटात तयार होत होतात तेव्हा झालेला जेनेटिक गोंधळ असतो. त्याच्यामुळे होणाऱ्या नंतरच्या प्रॉब्लेम्सना औषधं असतात, पण कम्प्लीट क्युअर नाही, कारण ते बनतानाच तसं बनलेलं. नंतर आहे लाईफस्टाईल चॉईसेस. हा तर असा मुद्दा आहे की त्याच्यावर तुम्ही किती बोलाल तितकं कमीच आहे. आजकाल आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपल्या लाईफस्टाईलचं सगळं भजं करून टाकलंय. स्पेशली शहरांमध्ये जिकडे की आयुष्य विनाकारण लोकांनी कॉम्प्लेक्स केलं. म्हणजे धावपळ करण्याची पण एक लिमिट असते, पण त्याच्याही पलीकडे जाऊन स्वतःचं आयुष्य कॉम्प्लिकेट करून ठेवायचं. वेळेवर झोपायचं नाही, वेळेवर जेवायचं नाही, वेळेवर कामं तर तुमची रात्रंदिवस चालूच असणार आहेत ना. म्हणजे फास्ट लाईफमध्ये तुम्ही स्वतःच फास्ट असता. त्याच्याबरोबर पण तुम्ही खाता काय, तुम्ही झोपता कसं, किती वेळ झोपता, कोणाबरोबर राहता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलच्या चॉईसेस आहेत. मला खूप भूक लागली आहे तर मी मस्त पोळी आणि लोणचं, पोळी आणि चटणी हे खातोय का मी वडापाव आणि बर्गर मागवून खातोय. ह्याच्यामध्ये चॉईस आपली आहे. मला खूप कंटाळा आलाय, मला खूप बोर होतंय. मग मी एक राऊंड मारून येईन की मी फोनवरती पिक्चर बघेन. चॉईस आपली आहे. ही लाईफस्टाईल चॉईस असते आणि ह्याच्यावरतीच आपल्या शरीराचं खूप सारे प्रॉब्लेम्स हे अवलंबून असतात. आणि दुसरं असतं आपल्या लाईफस्टाईल चॉईसेसच्या बरोबरती एक मिनिट हा, हे का बरं नाही होते. हा, ओके. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आपल्या परिसरामध्ये असलेले फॅक्टर्स. जसं की तुम्हाला हे तुम्ही नक्की सगळ्यांनी ऐकलं असेल की दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे. म्हणजे एवढं प्रदूषण आहे की तिथे ऑड इव्हन नंबरच्या गाड्या चालवतात. म्हणजे आज सगळ्या गाड्यांचे नंबर प्लेट ऑड असतील तर उद्या सगळ्यांचे इव्हन असतील असं करावं लागलं त्यांना. कारण की इतक्या गाड्या, इतकी इंडस्ट्री, इतकं पोल्युशन, इतकं लोकसंख्या आणि त्या सगळ्यांचा होणारा एकत्रित परिणाम हे सगळं तिथल्या लोकांना त्रासदायक व्हायला लागलं होतं. म्हणजे श्वसनाचे त्रास, दम्यासारखे त्रास, डिप्रेशन सारखे त्रास किंवा हार्ट प्रॉब्लेम सारखे त्रास हे कशामुळे होतात, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे होतात. केव्हाही बघा लोक असा विचार करतात 2 दिवस सुट्टी आहे का, कुठे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहू आपण. तिथे मोकळी हवा असते, साधं जेवण असतं, सिंपल लाईफस्टाईल असते आणि ती शरीराकरता सगळ्यात चांगली असते. शरीराला थोडेसे कष्ट पाहिजे आणि मोकळं वातावरण पाहिजे. जिथे असं एन्व्हायरमेंट चांगलं असतं तिथे हेल्थ पण आपोआप चांगली असते. तुम्ही विचार करून बघा, जे प्रॉपर शेतकरी असतात तुमच्यापैकी खूप लोकांच्या घरीही शेती असेल. तुम्ही विचार करून बघा, तुमचे आजी आजोबा आणि तुमचे आई बाबा ह्या दोघांमध्ये आजी आजोबा लोक अजूनही स्ट्रॉंग आहेत की नाही? आमच्या घरात पण तसंच आहे. माझे आई बाबा माझ्यापेक्षा जास्त काम करतात अजूनही या वयात आहे. आणि मला तर असं अजूनही वाटतं की अरे बापरे, हे काम झालंय का काय माहिती, पुढचं काम करता येईल का नाही. तुम्ही आमच्या पुढच्या पिढीतले लोक आहात, त्याच्यामुळे तुमची कॅपॅसिटी किंवा तुमची जी काही इम्युनिटी आहे ही आमच्यापेक्षाही आणखीन थोडी कमी आहे. आणि त्यात भरीच भर कोरोना आला होता, त्याच्यामुळे सगळ्याच लोकांची हेल्थ आणि त्याचे आता नव्याने आपल्याला दिसणारे परिणाम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांसाठीच अभ्यासाच्या गोष्टी आहेत.
आता आपण डिसिजेसचे प्रकार पण बघितले होते, क्रोनिक आणि अॅक्यूट. क्रोनिक म्हणजे जे खूप लांबपर्यंत चालणारे असतात, खूप जुना खोकला, जुना दमा, बालदमा असे जे असतात, जे खूप बरेच वर्ष टिकतात, ते क्रोनिक. दुसरं असतात अॅक्यूट, कमी वेळाचे असतात आणि त्याच्यामध्ये लवकर ट्रीटमेंट होते, लवकर बरे होतात, संपून जातात. नंतर असतात रिझन्स प्रमाणे, हेरिडिटरी जे की आपल्या जीन्स, जेनेटिक मेकअपमुळे होतात. ॲक्वायर्ड म्हणजे आपल्याला कुठून तरी ते मिळालेले असतात, उदाहरणार्थ इन्फेक्शनमुळे किंवा नॉन इन्फेक्शनमुळे. इन्फेक्शनमुळे होणारे सगळे जे काही साथीचे रोग असतात, ह्याला सर्दी झाली म्हणून त्याला सर्दी झाली, ह्याला डोळे आले म्हणून त्याला डोळे आले, हे सगळे जे असतात ते इन्फेक्शियस. नॉन इन्फेक्शियस डायबिटीज, त्या माणसाच्या स्वतःच्या बॉडीमधल्या काही मालफंक्शनिंगमुळे त्याला ते झालेलं आहे. किंवा हार्ट डिसीज, हार्टला प्रॉब्लेम दुसऱ्या तिसऱ्याच्या इन्फेक्शनमुळे होत नाही, आपल्या सिस्टीममुळे झालेली गडबड असते आणि त्याच्याचमुळे होणारा डॅमेज असतो. कॅटेगरीज ऑफ डिसीज मध्ये आपण बघितलं होतं इन्फेक्शनचे प्रकार. बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंजाय किंवा फंगाय ह्याच्यामुळे झालेले काही डिसीज असतात ते इन्फेक्शियस असतात. आणि नॉन इन्फेक्शियस जसे की त्याच्यात पॅथोजन्सचा काही वापर म्हणजे काही रोलच नाहीये, पण बाकी सगळेच आपले आपले वेगळे झालेले असतात, जसे की कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हार्ट रिलेटेड, डायबिटीज किंवा क्रोनिक रेस्पिरेटरी दम्यासारखी, आणि कॅन्सर तर एक स्वतःचा एक विषयाचा रिसर्च. ठीक आहे. आता कम्युनिकेबल ऑर इन्फेक्शियस डिसीजेस पण बघितले होते. कम्युनिकेबल जे कम्युनिटीतनं पसरतात, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे असे पसरतात, पाण्यातनं, हवेतनं, स्पर्शातनं, शिंकण्यातनं. बरोबर. ह्याची वस्तू त्याने वापरली की त्याला ते होतं. जसं कोरोना काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याने वापरलेला हँकी किंवा मास्क दुसऱ्याने वापरायचं नाही. याला झालं असेल तर त्यालाही होईल, आपोआप होईल. हे पॅथोजन्स असे कोणत्याही पद्धतीने पसरलेले असतात आणि ते अटॅक करतात आणि त्यांना मग मस्तपैकी आजारी पडतात लोकांना. जसं पाण्यातले साथीचे रोग, त्यातला सगळ्यात कॉमन आहे डायरिया. स्पेशली पावसाळ्यामध्ये हा खूप ठिकाणी होतो, जिथे नद्या वगैरे असतात अशा ठिकाणी तिथलंच पाणी हे पिण्याकरता बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये सोडलं जातं, तर प्युरिफाय करून किंवा काय काय करून करतात. पण पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रोगजंतूंचा आणि जीवजंतूंचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो पाण्यावरती. आणि हे जे पाणी आहे ते बऱ्याचदा लोक पिण्याकरता घेतात. कुठेतरी कोणातरी इन्फेक्शन झालं असतं, कोणाच्या तरी पोटामध्ये ते जर्म्स बॅक्टेरियाज असतात आणि ते त्या पाण्यामधनं पुढे 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 प्रवाहित होतात. असं दूषित पाणी जर कोणी घेतलं, प्यायलं, तर त्या माणसाला हे ते इन्फेक्शन होतं. असे डिसीजेस जे असतात ते पॅथोजन्समुळे हवेतनं, पाण्यातनं जातात. दुसरे स्किन डिसीजेसचा एक प्रकार आहे बघा, त्याला ते खरूज, नायटा किंवा असं काही काही म्हणतात. असे गोल 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 चट्टे पडतात आणि तिथे खूप खाज सुटते. हा एक प्रकारचा स्किन डिसीज असतो. त्याच्यामधले ते जे काही जर्म्स असतात ना, ते स्किन वरती अटॅक करतात आणि तिथे सगळी स्किन डॅमेज करत गोल 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 फिरत राहतात. ते फंगल इन्फेक्शन असतं बऱ्याचदा. सो अशा पद्धतीने फंगल, पॅरासिटिक, बॅक्टेरियल किंवा व्हायरसेसचं इन्फेक्शन होतं, ते पॅरासाइट्स असतात. असे डिसीजेस हे हायली कॉन्टेजियस असतात. एकाला झालं की सगळ्यांना होतात, जसा कोरोना होता, त्याची साथच पसरली होती. सिम्पटम्स आणि ट्रान्समिशन, एकाला झालं की दुसऱ्याला होणार हे आपल्याला माहिती आहे. समोरच समजतं की ह्या माणसाला ताप आलाय, सर्दी खोकला झालाय, त्याच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे. त्याचं इन्फेक्शन आपल्याला होतं आणि म्हणून आपण आजारी पडतो. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, अशा याला काय करायचं, हायजीन मेंटेन करायचं, हात स्वच्छ धुवायचे, ज्याला बरं नाही त्याला लांब ठेवायचं, त्याचे कपडे वेगळे धुवायचे, त्याला हायजिनिक धुवायचे आणि त्याला वॅक्सिन देऊन आणायचं, त्याला औषध देऊन आणायचं, इंजेक्शन द्यायचं, औषध पाणी करायचं, तरीही त्याच्यापासून लांब राहायचं आणि स्वतःला वाचवायचं. हे आहे त्याचे ट्रीटमेंट. नंतर आहे कॉमन इन्फेक्शन्स, डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स. यू शुड नो अबाउट दिस डिसीजेस. सगळ्यात पहिला आहे डेंग्यू. डेंग्यू, मलेरिया, त्याच्या ऍड पण आहेत त्या मच्छरांवरती. मच्छर त्यातले हिरो आहेत. हे जे मच्छर असतात डेंग्यू वगैरेचे, हे काय करतात, चावतात. हा, आणि त्यांच्या सोंडेतनं, म्हणजे ह्या मच्छरांच्या आतमध्ये या फ्लूचे किंवा डेंग्यूचे, फ्लूचे नाही, डेंग्यूचे किंवा मलेरियाचे जे काही बॅक्टेरिया असतात, जे काही जर्म्स असतात, व्हायरस असतात, ते सगळे त्यांच्या सोंडेतनं ज्याचे रक्त प्यायलेत ना त्याच्या रक्तामध्ये उतरतात. ठीक आहे. मग काय होतं, ज्याला तो मच्छर चावलाय त्याच्या ब्लड मध्ये ते ऑलरेडी आता गेलेत आणि त्याच्या ब्लड मधनं पूर्ण सिस्टीम मध्ये ते पसरतात आणि त्या माणसाला मग डेंग्यू होतो.
डेंग्यू झालं म्हणजे काय? इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. एकदा ते व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेले की ते ऍक्टिव्हेट होतात. डेंग्यूचे जे व्हायरस असतात ते आपल्या शरीरामध्ये एकदा रक्तामधनं फिरले की ते ऍक्टिव्हेट होतात आणि मग आपल्याला तर ताप येतो, रॅश येतात, मसल जॉईंट पेन. ऍडिस मॉस्किटो, ऍडिस इजिप्टी नावाचा एक मॉस्किटोचा प्रकार आहे, म्हणजे एक स्पीसीज आहे, त्याच्यामुळे हे होतं. आता रक्तामध्ये हा व्हायरस गेला की तो आपल्या रक्तातल्या ज्या आपल्या आरबीसीज असतात, डब्ल्यूबीसीज असतात, भरपूर आपल्या रक्तामध्ये फॅक्टर्स असतात, त्यांच्यावर अटॅक करतो. प्लेटलेट्सचा काउंट त्याच्यामुळे खूप कमी होतो आणि म्हणून जेव्हा डेंग्यू, मलेरिया, बिलेरिया अशा भयंकर ट्रीटमेंट्स होतात तेव्हा आपोआप माणसाला ऍडमिटच करावं लागतं, कारण त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन जाते, तो वीक होतो, थकून जातो आणि मग डेंजरस सिच्युएशन येते आणि मग त्याला बरं करण्याकरता हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं. दुसरा आहे स्वाईन फ्लू, आणि हा आपल्या कोरोनासारखा दिसतो ना, कोरोनाचा कोणता तरी भाऊबंद असेल. रेस्पिरेटरी इलनेस कॉज्ड बाय इन्फ्लुएन्झा व्हायरसेस दॅट इन्फेक्ट पिग्स. स्वाईन फ्लू, स्वाईनचा अर्थच डुक्कर म्हणजेच पिग्स आहे, त्यांना होणारा फ्लू आहे हा. हा रेस्पिरेटरी इलनेस आहे, म्हणजे रेस्पिरेटरी त्यांच्या रेस्पिरेशन मधनं. फ्लू म्हणजे सर्दी, हे त्यांना झालेली सर्दी आहे आणि तो इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो आणि तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या माणसांना सुद्धा होतो आणि पूर्ण सगळीकडे सगळ्या जगामध्ये स्वाईन फ्लूचे पेशंट आढळतात. काही ठिकाणी हे जिकडे रिअरिंग ऑफ पिग्स केलं जातं, म्हणजे हे डुक्कर पाळले जातात मीटसाठी असेल, म्हणजे त्यांच्या फ्लेश अन्नासाठी असेल किंवा आणखी कुठल्या कामासाठी असेल, तर जेव्हा तिथे ते पाळले जातात ना, तेव्हा त्यांना बरं नसेल तर त्यांचं इन्फेक्शन माणसांना होतं. आणि मग आहे एड्स. एड्स इज अ क्रोनिक अँड पोटेन्शियली लाईफ थ्रेटनिंग कंडिशन कॉज्ड बाय HIV व्हायरस. हे पण व्हायरल, हे सगळे व्हायरल इन्फेक्शन आहेत बरं का, विच अटॅक्स द इम्युन सिस्टीम अँड ट्रान्समिटेड थ्रू बॉडीली फ्लुइड्स. एखाद्या माणसाला एड्स झालेला असेल, त्याच्या रक्तामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये HIV व्हायरस आहे, त्याच्या थुंकीतून, रक्तातून किंवा त्याच्या बॉडीमधल्या काही फ्लुइड्स मधनं ह्याचे जे काही व्हायरस आहेत ते दुसऱ्या माणसामध्ये जातात. पूर्वी ना ब्लड ट्रान्सफ्युजन करताना फक्त ब्लड घेतलं जायचं, आता त्या माणसाचं टेस्टिंग होतं आणि त्याच्या ह्या सगळ्या रक्ताच्या चाचण्या होतात की त्याला काही इन्फेक्शन तर नाहीये, काही डिसीज तर नाहीये, रक्तात न उद्भवणारे आजार तर नाहीये. ह्या सगळ्या टेस्टिंग मधनं जेव्हा हे सगळं सुटतं, त्याच्यामधनं एड्सची टेस्ट केली जाते. ज्या प्रेग्नेंट विमेन आहेत त्यांची टेस्ट केली जाते एड्स साठीची, की जर त्यांना बाय एनी चान्स एड्स झाला असेल तर ते बाळापर्यंत येऊ नये आणि त्याला त्यातनं प्रिव्हेंट करता यावं, ह्याच्यासाठी पण काळजी घेतली जाते. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन करताना, म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे रक्त देताना एड्स झाला आहे का नाहीये हे चेक केलं जातं. ठीक आहे. ह्या सगळ्या व्हायरल इन्फेक्शन मधनं हे बघितलं जातं की ह्याचे व्हायरसेस ऍक्टिव्ह, पॅसिव्ह कुठल्याही कंडिशन मध्ये त्या माणसामध्ये नाही आहेत ना, जसं तुम्ही ब्लड घेताय. ठीक आहे. आता इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स, रेबीज अँड इट्स सिम्पटम्स. रेबीज हा एक असा भयंकर रोग आहे जो कुठल्या तरी प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. स्पेशली तो ह्या कुत्र्या बित्र्यांसारख्या प्राण्यांनी चावल्यावरती होतो. जर चावणारा कुत्रा हा असा सैरभैर बावळा झाला असेल, म्हणजेच काय त्याला रेबीज झाला असेल, तर त्याच्या दातांमधनं तो जेव्हा चावतो ना, तर माणसाचं रक्त काढेपर्यंत चावतो, बरोबर. तर त्याच्या बॉडीमधनं, लाळेमधनं आपल्या रक्तामध्ये त्या रेबीजचे व्हायरस जातात. ठीक आहे. आणि मग एखादी जखम झाली असली, तिकडे त्याचं लाळ पडली, थुंकी पडली, रक्त, ह्या त्याच्या बॉडीली फ्लुइड्स मधनं आपल्या बॉडीमध्ये जेव्हा ते रेबीजचे जर्म्स जातात, जर्म्स असतात व्हायरस, ते सगळे व्हायरस जेव्हा जातात तेव्हा काय होतं की ती सगळी लक्षणं माणसांमध्ये यायला लागतात. म्हणजे पाण्याची भीती वाटणं किंवा असं भूक लागल्यावरती माणूस कसं चवताळल्यासारखं करतो तसं वेड्यासारखं वागणं. आणि जनरली कुत्र्यांमध्ये रेबीज होतो, पण हा रेबीज इतरही प्राण्यांमध्ये होतो. त्याच्यामुळे कोणताही प्राणी चावला की पहिल्यांदा रेबीजचं इंजेक्शन देतात. कुत्र्यात चावलं पाहिजे असं नाहीये, पण कुठल्याही प्राण्याला रेबीज होऊ शकत असला तर ती शक्यता टाळण्याकरता आपल्याला तो होऊ नये, तो चावला प्राणी, तर रेबीजचं इंजेक्शन देऊन टाकतात. ठीक आहे. ह्याला म्हणतात ॲनिमली ट्रान्समिटेड डिसीजेस, त्यातला हा पहिला होता.
आता रॅबिजचे सिम्पटम्स काय आहेत? फीवर, ताप येणं, डोकं दुखणं, मळमळ, जनरल डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थता आणि मोर सिव्हिअर न्यूरोलॉजिकल इफेक्ट्स. न्यूरोलॉजिकल इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉडी सिस्टीम मध्ये तुम्हाला एन्झायटी, कन्फ्युजन, हॅल्युसिनेशन, डोळ्यासमोर हल्ल्यासारखं वाटतं चित्र. न्यूरोलॉजिकल इफेक्ट आहेत ते. न्यूरॉन्स म्हणजे आपल्या ब्रेनचं सिस्टीम. माझ्या समोर जे काही दिसतंय मला समजतंय, खिडकी आहे, पडदा आहे, मागे झाड आहेत, पण मला जर दिसलं नाही, असं हलताना दिसलं, ह्याचा अर्थ की मला समजत नाहीये काय चाललंय. आपल्या नर्वस सिस्टीम वरती पण त्याचा कंट्रोल येतो, आपल्याला समजतच नाही ना काय चाललंय, कन्फ्युजन असतं सारखं. अशा पद्धतीने आपल्या शरीरात तो आजारी पण पाडतो आणि कन्फ्युजन मध्ये पण टाकतो. मग प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन. मग काय करायचं? विदाउट प्रॉम्प्ट पोस्ट एक्सपोजर ट्रीटमेंट, रॅबिस इज व्हर्च्युअली 100% फॅटल once clinically symptoms appear, making prevention and early detection is crucial. म्हणजे लगेच तातडीने जर त्याच्यावर उपचार केले नाही तर तो जीवघेणा पण ठरतो. त्याच्यामुळे हा रोग अजिबात चांगला नाहीये. आणि त्या कोणाला अशी थोडीफार जरी लक्षणं वाटली किंवा एखाद्या कुत्र्याचे दात लागलेत, नख लागलेत असं वाटलं तर इमिडिएटली हॉस्पिटलला जायचं आणि ट्रीटमेंट घ्यायची. रेबीज व्हायलाच पाहिजे असं नाहीये, होऊ नये म्हणून काळजी घ्यायची, कारण नंतर त्याची ट्रीटमेंट होत नाही आणि हा फार भयंकर आणि वाईट अनुभव असतो. ठीक आहे. नंतर आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. ह्याच्यामध्ये काय काय बघा, हे इन्फेक्शनमुळे होणारे डिसीजेस नाही आहेत, हे नॉन इन्फेक्शियस आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे कॅन्सर. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशी ह्या मल्टिप्लाय होत असतात. एव्हरी सेल इज मल्टिप्लाइड अँड मेकिंग न्यू सेल्स ऑलवेज. म्हणजे प्रत्येक सेलचं एक लाईफ सायकल आहे. नवा सेल बनला, मॅच्युअर झाला, तो रिप्रोड्यूस करतो आणि म्हातारा होऊन मरून जातो. आणि ह्या प्रोसेसमध्ये आपली बॉडी स्वतः हजारो लाखो करोडो सेल्स बनवत असते रोज. आपल्याला माहितीये जिथे जितके सेल बनवले पाहिजे तिथे तितकेच सेल बनवले पाहिजे, पण जेव्हा ही गडबड होते शरीरामध्ये, एखाद्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त सेल्स बनायला लागतात, तेव्हा त्याचे क्लॉट्स बनतात. त्याला आपण ट्युमर म्हणतो. ट्युमर आर नथिंग बट गुड सेल्स ऑफ द बॉडी. ते चांगले सेल्स असतात, ते फक्त एका ट्युमरच्या फॉर्म मध्ये जमा होतात. आणि ते ट्युमर्स दोन प्रकारचे असतात. एक असतो पटकन रिमूव्ह करणारा, म्हणजे नॉन फॅटल, तो बेनायन असतो. त्याला काढला की ती गाठ काढून टाकली की कॅन्सर गेला. आणि दुसरा जो असतो तो रक्तामध्ये पसरतो, तो फुटतो. हा जर फुटला, पहिला जो असतो तो पहिल्या प्रकारचा कॅन्सरचा जो ट्युमर आहे तो जर फुटला आणि तो सगळीकडे गेला तर तो तिकडे तिकडे नवीन नवीन ट्युमर पसरवत जातो. दुसरा प्रकार हा लवकर बरा होत नाही, त्याची ट्रीटमेंट खूप मोठी असते, कारण तो शरीरामधल्या अनेक ठिकाणी गेलाय आता, आणि बऱ्याच ठिकाणी त्याने आता स्वतःचे ट्युमर बनवायला सुरुवात केली आहे. ट्युमर ही कंडिशन अजिबात चांगली नाही आहे शरीराकरता. तुमच्या बॉडीच्या सिस्टीम मध्ये ताप व्हायला लागतो. जिथे जेवढी गरज आहे तिथे तेवढेच सेल पाहिजे. त्याची गाठ झाली की तिथे फ्लो मध्ये प्रॉब्लेम, त्याच्या वर्किंग मध्ये प्रॉब्लेम, दुखायला लागतं, डिस्कम्फर्ट होतो, ताप येतो. शरीर सांगतं की काहीतरी बरोबर नाहीये. काही वेळा त्या गाठी लागतात. स्पेशली लेडीजच्या बाबतीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा खूप कॉमन आहे, कारण की त्यांना समजतं की दुखतंय, दुखायला लागतं तेव्हा समजतं की इथे गाठ झालीये आणि मग त्या गाठीची ट्रीटमेंट करावी लागते. ही सगळी जी प्रोसिजर असते ही कोणत्याही माणसाला कोणत्याही वयामध्ये आणि कुठेही कधीही होऊ शकते, कारण कॅन्सरचे सेल हे बाहेर आलेले नाही आहेत, हे आपल्या शरीरातले आपलेच सेल आहेत जे आपल्याच विरुद्ध उभे राहिले. म्हणजे ते म्हणतात ना, अपने ही घर में अपने ही दुश्मन पाल के रखे हैं, असं होतं. तर तुम्ही मारणार तरी कसं? त्यांना मारलं तरी ते चांगले सेल आहेत, त्यांना मारायचं म्हणजे त्यांच्या बरोबरचे बाकी सगळे चांगले सेलही मरतात. आणि म्हणूनच कॅन्सरची ट्रीटमेंट ही कॅन्सरपेक्षाही भयंकर आहे. केमोथेरपी असते, रेडिओलॉजी असते. ह्या तीनही प्रकारच्या ट्रीटमेंट्समुळे एक तर त्याच्यामध्ये खूप हेवी औषधं दिली जातात, खूप स्ट्रॉंग औषधं असतात. त्याचा परिणाम त्या सेल्सवर होतो की ह्या पेशी आता मरून जायला पाहिजे, परत त्या यायला नाही पाहिजे, पण त्याच्याबरोबरच्या बाकीच्या सगळ्या चांगल्या मरतात. त्याचं काय? केस गळतात, त्वचा काळी काळी होते, तब्येत खूप बारीक होते, इन्फेक्शन्स पकडायला लागतात, कारण बॉडीमध्ये काही उरतच नाही. आधी शरीर स्वतःच्याच दुश्मनांमध्ये लढतंय, त्याच्यामध्ये बाहेरनं औषधं भयंकर आहेत. या सगळ्यामुळे माणूस थकतो, चिडतो, वैतागतो आणि डिप्रेशन मध्ये पण जातो. म्हणजे तुमची फिजिकल कंडिशन खराब झाली
मेंटल कंडिशन पण खराब झाली आणि सोशल कंडिशन खराब झालेलीच असते. कॅन्सर झालं हे ऐकलं की बाजूचेच लोक जास्त घाबरतात. तर ह्या सगळ्याचं इन टोटॅलिटी काय रिझन आहे की कॅन्सर हा स्वतःवर उद्भवलेला एक प्रचंड विचित्र आजार असतो. त्याची ट्रीटमेंट होते का? होते. कॅन्सरच्या लेवल असतात, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4. किती डॅमेज झालाय, किती पसरलाय ह्याच्यावरती अवलंबून असतं की ट्रीटमेंट कशी होते. पण ट्रीटमेंट होते. कॅन्सर परत होतो का? होतो. कॅन्सर परतही होऊ शकतो. काही लोकांच्या बाबतीत जेव्हा अगदीच सुरुवातीला ती गाठ दिसते, ती गाठ काढून टाकली, हजारो म्हणजे पुढच्या बऱ्याच वर्षापर्यंत त्या माणसाला काहीच होत नाही. पण काही लोकांमध्ये गाठ परतही होते. तर प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि प्रत्येक शरीराची ट्रीटमेंट वेगळी असते. तरीही प्रत्येक शरीरामधला कॅन्सर जरी प्रमाण सारखं, ह्याचं प्रमाण त्याचं प्रमाण पर्सेंटेज जर बघितलं त्याचा तर सारखं वेगळं असलं तरीही रिॲक्शन वेगळी असते. ठीक आहे. ह्याला म्हणतात कॅन्सर. तर इट्स अ ग्रुप ऑफ डिसीजेस कॅरेक्टराइज्ड बाय द अनकंट्रोल्ड ग्रोथ अँड स्प्रेड ऑफ abnormal cells, often resulting in tumor formation and potentially life-threatening consequences. कॅन्सरचे पण बरेचसे प्रकार आहेत. ब्लड कॅन्सर, बोन मॅरो कॅन्सर, ल्युकेमिया, अशी काही काही त्यांची नावं आहेत. तर ज्या सेल्सचं प्रोडक्शन जास्त होतं तो त्या ऑर्गनचा कॅन्सर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता आहे डायबिटीज. डायबिटीज 2 प्रकारचे असतात. डायबिटीज मिलिटस is a chronic condition where the body is unable to properly regulate blood sugar level, leading to complications like nerve damage, kidney disease and cardiovascular problem. हा डायबिटीसचा तो प्रकार आहे जो आपल्या बॉडी सिस्टीमच्या फंक्शनिंगमुळे, गडबडमुळे झालेला असतो. आपल्या बॉडीमध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाचा एक पोटामध्ये अवयव असतो. तर तो काय करतो, आपल्या अन्नातली जी ग्लुकोज, आपल्या शरीरामध्ये सगळे ग्लुकोज आहे, पण इन्सुलिन नावाचं एक द्रव आपल्या शरीरामध्ये असतं. ते इन्सुलिन सिक्रेट केलं की आपल्या बॉडीतली ग्लुकोज ही युरिन मधनं बाहेर जात नाही, अडवली जाते. पण जेव्हा इन्सुलिन बनण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्या युरिन मधनं ग्लुकोज बाहेर पडते, म्हणजे आपली एनर्जी हळूहळू बाहेर पडायला लागते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्या माणसाला वीकनेस येतो, थकवा येतो. थोडंसं खाल्लं, बाथरूमला जाऊन आलं, खेळून आलं, झोपून आलं, तो थकून जातो माणूस. त्याची आधीची ऍक्टिव्हिटी, नंतरची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये परिणाम होतो. मग त्या माणसाला कळतं की काहीतरी डिसीज झालाय, मला काहीतरी गडबड आहे. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात. म्हणतात तुम्हाला तर डायबिटीज आहे. डायबिटीज आहे कसं कळलं? ब्लड मध्ये इन्सुलिनची मात्रा कमी झाली. म्हणजेच काय झालं, बॉडीमध्ये काहीतरी डिस्फंक्शनिंग झालं. हे इन्सुलिन कमी झालं, मग त्याला औषध काय? इन्सुलिनची गोळी. खूपच जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन तुम्हाला द्यावं लागत असेल, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोज युरिन मधनं निघून जात असेल, तर इन्सुलिनची इंजेक्शन घेतली जातात. बरोबर. म्हणजेच हा जो डायबिटीसचा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुमच्या बॉडी मधली एक सिस्टीम गडबड झालेली असते. तो डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो का? व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि जितक्या प्रकृती तितक्या वेगवेगळ्या प्रकारची अनुभवांची लिस्ट. काही लोकांचा डायबिटीस मेंटेन्ड असतो आणि कंट्रोलमध्ये राहतो, पण काही लोकांचा डायबिटीस खूप फास्ट ऍडव्हान्स लेवलला जातो आणि तो बराही होत नाही. कारण की हा जो डायबिटीज आहे हा आपल्या शरीरातल्या, म्हणजे तुमच्या एनर्जी लेवलवरती, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती परिणाम करणारा असतो. ठीक आहे. आणि शिवाय याच्यामध्ये खाण्यापिण्याची बंधनं असतात ती वेगळी. गोड खायचं नाही, भात खायचा नाही, हेच खायचं तेच खायचं, या सगळ्या गोष्टी करूनही लोकांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहत नाही. कारण की डायबिटीस हा फक्त खाण्यावरती नाही, तुमच्या इंटरनल सिस्टीम मधला पण गोंधळ असतो. बरोबर. आता हार्ट डिसीज तर आजकालच्या काळातली हॅलो, काय बोलायचंय कोणाला? बर. हार्ट डिसीज ही आजकालच्या आपल्या जनरेशनची किंवा आजकालच्या सोशल लाईफ मधली सगळ्यात मोठी समस्या. 30, 40, 45 वर्षाच्या लोकांनाही हार्ट अटॅक येतात. काय येतात?
कारण की खाणं, पिणं, झोपणं, लाईफस्टाईल ह्या सगळ्याचा परिणाम आणि शिवाय स्ट्रेस, झोप बरोबर नाही, वेळेत नाही, जितकी आवश्यक आहे तितकी नाही, पुरेशी नाही, शांत पण नाही. 8 तास झोपलाय पण जागाच आहे, ऑलमोस्ट जागा. अशा माणसाच्या झोपेचा काहीच अर्थ नाहीये. 4च तास झोपू शकलो कारण आमच्या मीटिंग होत्या. ह्या अतिरिक्त ताणामुळे मेंदूवरती आणि इनडिरेक्टली तुमच्या हार्टवरती ताण येतो. तुमचं हार्ट एक खूप इम्पॉर्टंट पंपिंग करणारं मशीन आहे. त्याच्यात तुमच्या शरीरामध्ये असलेलं सगळं रक्त गोल 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 फिरून पंप होऊन पुन्हा गोल गोल फिरत असतं. ही जी सिस्टीम तुमच्या हार्टकडे आहे, ती हार्टची सिस्टीम मेंटेन करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आपली बॉडी करत असते. तुम्ही चांगलं खा तर तुमच्या रक्तात येईल. तुम्ही चांगले झोपा, तुमच्या शरीरामध्ये बाकीचे हॉर्मोन्स, एन्झाईम्स बरोबर सिक्रेट होतील. तुम्ही चांगलं वागा, चांगलं बोला, त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. सतत भांडणं, कटकटी, विचित्र वागणाऱ्या लोकांना ना सतत ताण असतो, मानसिक ताण. या मानसिक ताणामुळे सुद्धा हार्ट अटॅक येतात. आपल्या शरीरामध्ये ह्या ज्या सगळ्या पाईप्स आहेत, म्हणजे काय आहेत, आर्टरीज आणि वेन्स, ह्यातनं सगळीकडे रक्त येतं, जातं, फिरतं. ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये जेव्हा काहीतरी कचरा जमा होतो, हार्ट डिसीज होण्याचं आजकालचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे बॅड फूड हॅबिट्स. असं अन्न ज्याच्यामध्ये सगळा कचराच कचरा म्हणजे फॅट्स, बॅड कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये जास्त असतं. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातल्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये जमा होतं. समजा आपली एक पाण्याची पाईप आहे, आपण गार्डनला पाणी घालतोय आपल्या बगीच्यामध्ये, नळ सुरू केला आणि पाईपाने पाणी मारायला मी सुरुवात केली. जर त्या पाईपामध्ये आतून सगळी मातीच माती मातीच माती भरलेली असली, घट्ट चिकट माती, तर मला जितक्या फोर्सने पाणी टाकायचंय तितक्या फोर्सने पाणी जाणारच नाही, कारण पाणी अडकलंय त्या पाईपामध्ये. पण ह्याचा अर्थ असा आहे की हेच जर आपण बॉडी सिस्टीम मध्ये लागू केलं तर आपल्या आर्टरीज आणि वेन्स मध्ये, आपल्या हार्ट मधल्या आणि आजूबाजूच्या ज्या इम्पॉर्टंट वेन्स, आर्टरीज आहेत, जिकडे की आपलं ब्लड जातं आणि जिकडनं ब्लड बाहेर येतं, तिथे जर काय झालं, जर त्याच्यामध्ये काही अडकलं किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी चिटकून राहिल्या आतल्या त्या वहन करणाऱ्या नलिकांमध्ये, तर जितका फ्लो व्हायला पाहिजे तितका होत नाही. हार्टला जर तुमचा ब्लडचा फ्लो बरोबर झाला नाही तर तिथे झटके येतात. म्हणजे द हार्ट टेल्स यू की बरोबर नाही चाललंय ते. सुरुवातीला 1-2 नॉर्मल, काय बरं म्हणतो आपण त्याला, चेकअप देतं. आपलं हार्ट तुम्हाला सांगतं, वॉर्निंग देतं की हे बरोबर नाही, बरोबर नाही. पण जेव्हा ते रिपेअरमेंटच्या बाहेर जातं तेव्हा जबरदस्त झटका बसतो आणि हार्टचं फंक्शनिंग बंद होतं. म्हणजेच काय, हार्ट डिसिजेस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याची इंटेन्सिटी पण वेगवेगळी असते. काही काही बाय बर्थ हार्ट प्रॉब्लेम असतात, जसं की वॉल्स नसणं किंवा वॉल्स निकामी असणं, किंवा आपण म्हणतो ना हृदयाला होल आहे. बऱ्याच त्याच्या जन्मतःच त्या मुलाच्या हृदयाला होल होतं. तर हृदयाला होल होतं म्हणजे तिथे काहीतरी सिस्टीम बरोबर नव्हती, मग त्याचं ऑपरेशन करायला सांगतात. बऱ्याचदा हे ऑपरेशन थोडी मुलं मोठी झाली ना की करतात. तोपर्यंत त्या मुलाला जास्त खेळू नका, दमवू नका, ताण पडेल असं काही करू नका असं सांगतात, कारण हार्टवरती ताण येऊ नये म्हणून त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. तर ही सगळी जी सिस्टीम असते हार्टची, ती डिसिजेस पासून वाचवण्याकरताचीच असते. पण काही गोष्टी जन्मतः आलेल्या असतात तर तुम्ही बदलू नाही शकत. लाईफस्टाईलमुळे होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या नक्की आपल्या हातात असतात. त्यांचा वापर विचारपूर्वक केला तर आपल्याला हार्ट डिसीज होत नाहीत, शक्यता कमी असते. जे तुम्ही खाता ते तुमच्या हातात आहे, पण जे जिकडनं आलंय त्याचा कस कसं आहे ते तुमच्या हातात नाही. इम्प्रॉपर युजेस, मिसयूज ऑफ मेडिसिन. मला ना आज खूपच डोकं दुखतंय, मी गोळी खाऊन घेतो. खूप लोक असे असतात जे विनाकारण गोळ्या खातात, विनाकारण औषधं घेतात. शरीराला औषधाची गरज असेल तेव्हाच औषध द्यावं. औषध येते, मजा नाहीये. तर ते इम्प्रॉपर युजेस ऑफ मेडिसिन ही खूप मोठी गोष्ट आहे. डॉक्टरने सांगितलेलं नसताना मला माहितीये मला बरं वाटत नाहीये, मी हे औषध घेऊन येतो, पण ते औषध ह्या आजाराकरता उपयुक्त आहे का नाही तुम्हाला माहित नाहीये. स्वतःच्याच मनाने स्वतःचं डॉक्टर होणं आणि मग नंतर होणाऱ्या 100 गोष्टींना फेस करणं, याला काही अर्थ नाहीये. तर इम्प्रॉपर युजेस ऑफ मेडिसिन हा मिसयूज आहे, ओव्हरडोसिंग. तुम्हाला दिवसातनं 2 किंवा 3 वेळा औषध घ्यायला सांगितलंय. मला लवकर बरं व्हायचंय, मला उद्या बाहेर जायचंय, मला उद्या आजारी राहून चालणारच नाही.
तर मी 4 वेळा औषध घेऊन टाकतो. नो. ओव्हर डोसिंग, तुमच्या शरीराला त्याला परमिशन दिलेली 2 वेळा घेण्याची. मी 3 वेळा घेतलं तरीही तुमच्या शरीराला त्रास होणार आहे. जेवढं सांगितलंय तेवढंच घ्यायचं असतं. आपलं वय, आपल्याला झालेला त्रास, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ते डोस ठरलेले असतात. त्याच्यामध्ये स्वतःचं डोकं चालवून शहाणपणा करायचा नाही. इंटरॅक्शन. मिक्सिंग मेडिसिन्स दॅट कॅन हॅव हार्मफुल इंटरॅक्शन्स ऑर साईड इफेक्ट्स. हे आपल्या हातात नाहीये. आपल्याला डॉक्टर जे औषध देतात त्यांना माहित नसतं की आपल्याला दुसराही काही आजार असेल, आणि त्या आणि ह्या आजाराची औषधं घेऊन जर काही इंटरॅक्शन झाल्या, काही मेडिसिनल प्रॉब्लेम झाले, साईड इफेक्ट झाले, हार्मफुल प्रॉब्लेम्स त्यातनं क्रिएट झाले, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. दॅट इज इंटरॅक्शन्स ऑफ द मेडिसिन्स. डिपेंडन्सी. डेव्हलपिंग अन ॲडिक्शन ऑर रिलायन्स ऑन सर्टन मेडिकेशन लिडिंग टू अब्यूज. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे असं आहे की डिपेंडन्सी ऑन मेडिसिन. औषध घेतलं नाही तर झोपच येत नाही, झोपेची गोळी घेतली नाही तर मला झोप येत नाही, डोक्याला बाम चोळला नाही तर मला झोप येत नाही. ही डिपेंडन्सी आहे. अशी डिपेंडन्सी घातक आहे, त्याची गरज नाही तुमच्या शरीराला. औषधं ही जी तुमची तब्येत बरी करण्याकरता वापरली पाहिजे ती त्याच्याच करता वापरली गेली पाहिजे. तो डिपेंडन्सी इज बॅड. आता हे झालं आपल्या औषधांच्या डिपेंडन्सी बद्दल. आता आपण बोलूया जेनेरिक मेडिसिन्स. ओके, तुम्ही बघितलं असेल आपल्या आजकाल महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी मेडिसिन्सच्या दुकानांच्या बाजूला ओके सॉरी. तर जेनेरिक मेडिसिन्स ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या आजूबाजूला, तुम्ही बऱ्याच मेडिकल शॉपमध्ये बघितलं असेल तिथे लिहिलं असतं जेनेरिक मेडिसिन्स. काय असतात जेनेरिक मेडिसिन्स? ज्या काही मेडिसिन्स फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेल्या आहेत, ज्या दुसऱ्या देशांमधनं खूप जास्त किमतीच्या अशा आपण घेतो आणि वापरतो, त्याच मेडिसिन्सना स्वस्त, साधा आणि आपल्या देशात बनवलेला पर्याय म्हणजे जेनेरिक मेडिसिन्स असतात. त्याचं केमिकल फॉर्मेशन सेमच असतं, पण आपल्या अवेलेबल असलेल्या ज्या काही दुसऱ्या बेसिक किंवा साध्या किंवा त्यातल्या त्यात कमी खर्चाच्या अशा सबस्टिट्यूट्सना वापरून आपण ते मेडिसिन बनवतो. कधी कधी तेच मेडिसिन बनवतो पण भारतात बनवतो आणि म्हणून ते स्वस्त बनतं. त्याला जेनेरिक मेडिसिन असं म्हणतात. जर तुम्ही एखादी गोळी 100 रुपयाची घेताय पण ती कंपनी भारतीय नाहीये, आणि तीच गोळी तुम्ही 10 रुपयाची घेताय कारण ती कंपनी भारतीय आहे, तर परिणाम दोघांचे सारखे होतात. आणि जेनेरिक मेडिसिन स्वस्त, अफोर्डेबल असतात, त्याचे स्टँडर्ड्स चेक केलेले असतात. भारतात बनवले म्हणजे काही बनवून दिले असं नाहीये. ह्या आजाराकरता ह्या प्रमाणामध्ये ह्या मॉलिक्युल्सचं असं कॉम्बिनेशन असलेली गोळी लागते, तशीच्या तशी ती इथे बनलेली असेल तर त्याचं क्वालिटी चेकिंग केलं जातं आणि मगच ते अप्रूव्ह होतात. म्हणजेच जेनेरिक्स मस्ट मीट द सेम रिगरस क्वालिटी, सेफ्टी अँड एफिशियन्सी, एफिकसी स्टँडर्ड्स ॲज ब्रँडेड ड्रग्स. ब्रँडेड ड्रग्स ब्रँडेड असतात, पण त्यांच्यासारखंच काम करणारे ह्या असतात. ह्याचं क्वालिटी चेक केलं जायला पाहिजे, मोस्टली ते केलं जातं आणि त्या पद्धतीनेच ते आपल्याला मिळतात. रेग्युलेशन्स. रेग्युलेटरी बॉडीज क्लोजली मॉनिटर द मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मेडिसिन्स. जे काही जेनेटिक मेडिसिन्स आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्यांचं क्वालिटी चेक, क्वालिटी कंट्रोल सगळं बघितलं जातं आणि जर त्या योग्य असतील तरच त्या मार्केटमध्ये उतरवल्या जातात. आता आहे लाईफस्टाईल अँड डिसीजेस. सेडेंटरी लाईफस्टाईल, एकाच ठिकाणी बसून राहायचं, टीव्हीज बघत राहायचा, जाता येता खात राहायचं, पिझ्झा बर्गर मागवत राहायचे, झोमॅटो आहे, आणखीन काय काय खाण्यापिण्याच्या अशा खूप साऱ्या वेबसाईट असतात, त्याच्यावर तुम्ही मागवलं की ते घरी आणून देतात, मागवलं घरी आणून देतात. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कष्ट नाही करायचे, फक्त बसून राहायचे. त्याला सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतात. सेडेंटरी म्हणजे सिटिंग ॲट जस्ट वन प्लेस. तुमचं ऑफिस एकाच ठिकाणी, तुमचं घर तिथेच, तुमचं खाणं पिणं विचार करणं सगळं तुम्ही लॅपटॉप कॉम्प्युटरवर काम करताय. तुमचं काम, बुद्धीचं काम सुरू आहे पण तुमच्या शरीराची हालचाल नाहीये. डोळे सतत त्या स्क्रीनवरती आहेत, बोट सतत तिथेच, डोकं तिथेच काम करते, पण शरीराला धावायची गरज असते, उड्या मारायची गरज असते, मोकळ्या हवेत चांगल्या लोकांबरोबर राहायची पण गरज असते. पण हे काहीही करायचं नाही
आणि आहे तसंच बसून राहायचं एका ठिकाणी, ह्याला म्हणतात सेडेंटरी लाईफस्टाईल. जर तुम्ही काम करणारे लोक असाल तर तुम्हाला पर्याय नाही. पण आजकाल लोकांची लाईफस्टाईल अशी झाली आहे, 24 तास घरामध्ये टीव्ही सुरू करून ठेवायचा आणि समोर सोफा घेऊन पडून राहायचं. जाता येता चिप्सची पाकिटं, त्याच्यानंतर काहीतरी फूड पॅकेट्स, बिस्किट्स, व्हॉट नॉट, सगळं अनहेल्दी तिथे काढून ठेवायचं. टीव्ही बघत बघत खात राहायचं. हे चॅनल बदला, तो पिक्चर बदला, ती वेब सिरीज बघा. हेच करत राहायचं, नवीन काहीच नाही. घरात बसून करणार काय? लोकांना भेटणं, बोलणं, कम्युनिकेट करणं, काही अनुभव घेणं, ह्यापैकी काहीही करायचं नाही तर तुमच्या शरीराला त्रास होणारच ना. दुसरं, अनहेल्दी डाएट. करेक्ट आहे, आपण आता तेच बोललो होतो. डाएटच चांगली नसेल, तुम्हाला मिळणार काय? चांगलं अन्न खा, गरम ताजं घरी शिजवलेलं, मस्त गरम गरम वरण भात, भाजी पोळी. नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज, अंडी खात असाल तर अंडी, दूध आणि पुरेशा प्रमाणात पाणी, हे आपलं हेल्दी फूड आहे. आणि इंडियन फूड इज द बेस्ट फूड. आपल्याकडे त्याच्यामध्ये त्याला स्पायसेस ऍड करून आपण त्यात मसाले घालून त्याची चव पण चांगली करतो. बाहेर जर तुम्ही अन्न खाऊन बघा, पिझ्झा, बर्गर, त्याला काही चव नसते, त्याला काही टेस्ट नसते. ते उगाच आपलं काहीतरी उकळलेलं आणि मेणचट असं फूड असतं. ते आपल्या सिस्टीमसाठी नाहीये. इंडियन्स हॅव दी हेल्दी फूड हॅबिट्स. आपली गरम गरम भाकरी, पोळी, भाजी, ठेचा, पिठलं, काही म्हणा. भाज्या, आपल्याकडे एवढ्या प्रकारच्या भाज्या आहेत. शिवाय भारतामध्ये सगळं अन्नाचं ताजं असतं ते मिळतं. शेतामध्ये मिळालेलं फळं, भाज्या, बरोबर, धान्य आपल्याला 12 महिने मिळतं. इतर देशांमध्ये जिथे खूप बर्फ आहे, जिथे 6-6 महिने अन्न शिजणार, बनणारच नाही. शेत कसं चालेल तुमचं 6 महिने बर्फ पडला असेल तर? तिकडे त्यांना मग नॉनव्हेज खावं लागतं, ते पण स्टोअर करून ठेवलेलं थंड याच्यातलं. तसंच्या तसं अन्न तुम्ही तिकडचं कॉपी करून इकडे खाणार असाल तर तुमच्या शरीराला ते कसं काय चालेल? तुम्ही भारतासारख्या गरम म्हणजे उष्ण कटिबंधातल्या देशामध्ये राहताय तर तुम्हाला इथे जे पिकतं, इथे जे असतं, इथे जे चालतं तेच खाल्लं पाहिजे. ह्याचा अर्थ असा आहे का की त्या गोष्टी खायच्याच नाही? त्या गोष्टी कधीतरी नक्की खायच्या, चव बदल म्हणून खायच्या, थोड्याफार खायच्या. पण तेच जेवण व्हेरी बॅड. आजकाल तर एक आणखी एक गोष्ट आहे, चायनीज फूड. मी स्वतः पण चायनीज फूड खाते, पण किती आणि किती प्रमाणामध्ये? एकाच दिवशी सगळं चायनीज नूडल्स, राईस, काय असतं ते मंचुरियन, ग्रेव्ही, अमुक तमुक. अरे पण तुमच्या शरीराला ते पचवायचंय ना. जर तुम्ही स्टार्टर म्हणून ते घेताय तर तुम्ही जेवण नॉर्मल मेन कोर्स घ्या, भाजी पोळी वरण भात, किंवा नॉर्मल खिचडी आणि चायनीज असं कॉम्बिनेशन खाऊ शकता, मंचुरियन विथ दाल खिचडी. सांगायचा मुद्दा की तुमच्या शरीराची काळजी तुम्हीच घ्यायची आहे. तुम्ही एकदाच भडीमार करून सगळं खाल्लं तर पचणं तुमच्या पोटाचं काम आहे. पण तुम्ही त्याची मदत करा तरच तो तुमची मदत करेल. यू मस्ट ईट हेल्दी फूड. आईस्क्रीम, बिस्किट्स, what not, all the things which are easily available, packaged food is all unhealthy food. ठीक है? Chronic stress, prolonged stress can weaken the immune system and contribute to the development of mental health and disorder. क्रोनिक स्ट्रेस, खूप स्ट्रेस उगाचच घेत राहायचा. असं काही काही घरांमध्ये असे लोक असतातच. काहीतरी शोधून काढायचं, त्याच्यावर टेन्शन घ्यायचं, लोकांना टेन्शन द्यायचं. कधीच सुखी नसतात ते. कधीही कुठल्याही गोष्टीत त्यांना आनंद मिळत नाही. असे जे क्रोनिक स्ट्रेसमध्ये असलेले लोक असतात ना, ते नेहमी काहीतरी पुरपुरच करत असतात. आज माझी पाठच दुखते, आज माझं पोटच दुखतंय, आज माझं डोकंच फार दुखतंय, पित्तासारखंच वाटतंय. अरे होणारच आहे ना. तुम्ही तुमच्या शरीराला चालतं फिरतं रडकं केंद्र बनवून ठेवलंय. तुमचं शरीर कसं काय चांगलं काम करणार आहे? त्या क्रोनिक स्ट्रेसमधनं बाहेर पडायचं असेल तर आजूबाजूला चांगल्या गोष्टी पण होत आहेत, त्या बघायला पाहिजे. आज मला असंच झालं, आज मला तसंच झालं. अरे पण तिथे किती छान आहे. तू आज काहीतरी चांगलं, तू आज काय चांगलं केलं? स्वतःला काही सुचत नाही, जाऊ दे, मरू द्या. दुसऱ्यांनी काही चांगलं केलंय का ते तर बघा. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधा, तर तुमचा हा क्रोनिक प्रॉब्लेम हळूहळू जाईल. चुकाच काढत बसलात, नावच ठेवत बसलात, तर देव पण तुम्हाला वाचवू नाही शकणार. तुम्ही क्रोनिक स्ट्रेसमध्ये स्वतःच जाणार. मग आहे सबस्टन्स अब्यूज. हा प्रॉब्लेम आजकालच्या यंग जनरेशनमध्ये आहे. जो आता आपण बोललो सबस्टन्स अब्यूज, यूज ऑफ अल्कोहोल, टोबॅको, ड्रग्स. आपल्याला माहितही नसतं, बऱ्याच साऱ्या पानाच्या ठेल्यावरती गोळ्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्या काही गोळ्यांमध्ये ड्रग्स पण असतात. आपल्याला माहित नसतं ते काय, त्यालाही माहित नसतं की तो काय विकतोय. नई गोली आई आहे साहब खा के देखो म्हणलं की आपण खाऊन बघतो, काय माहिती काय आहे. आपल्याला काय माहिती की हे ड्रग्स आहेत का काय आहेत का काय.
ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्याचे आपल्या शरीरावरती काही विचित्र परिणाम होऊ शकतात. बाकी तर जे जगन्मान्य आहे, तंबाखू आहे, दारू आहे आणि जे ड्रग्ज असतात, जे घेऊन लोक वेड्यासारखे वागतात, पकडले जातात, काहीही करतात, ह्या सगळ्या गोष्टींमुळेही आपल्या शरीरावरती डिसीजेस होण्याची शक्यता वाढते. अनेक प्रकारचे कॅन्सर होतात, हॅल्युसिनेशनमुळे ऍक्सिडेंट होतात आणि लोक तर दगावतात सुद्धा त्याच्यामुळे. हा सबस्टन्स अब्यूज हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे यंग जनरेशनचा. त्याच्या सगळ्यावरती इलाज, वॅक्सिनेशन, इम्युनेशन. एखादा डिसीज होऊ नये म्हणून त्याला आधीच वॅक्सिन देऊन ठेवायचं. जसं की पोलिओचं आहे बघा, पोलिओ वॅक्सिन. सगळ्या छोट्या मुलांना पोलिओचं वॅक्सिनेशन केलं जातं. 0 ते 5 वर्षाच्या मुलांना काही काही विशिष्ट अंतरानंतर गव्हर्नमेंटची मोहीमच आहे. ओरल ड्रॉप्स देतात, नाहीतर पायामध्ये ते इंजेक्शन देतात. हे जे आहेत ह्याच्यामुळे काय होतं की तो जो व्हायरस आहे तो असला तरी पण इफेक्ट करत नाही. आणि नंतर आहे इम्युनायझेशन. जर काही काही अंतरानंतर तुम्ही त्या वॅक्सिनला बूस्टर डोस घेत राहिलात तर तुम्हाला काय होतं, आपोआप त्याच्याबद्दलची इम्युनिटी येते आणि शरीर स्वस्थ राहतं. दुसरं महत्वाचं, स्वतःची काळजी स्वतः घेणं. आपल्या आजूबाजूला इन्फेक्शन आहेत का, तर स्वतःची काळजी घ्या. मला इन्फेक्शन झालंय का, तर लोकांमध्ये जाऊ नका. ही स्वतःची काळजी स्वतः घेणं म्हणजेच वॅक्सिनेशन, इम्युनायझेशनचा आणि त्याच्या पलीकडचा सेल्फ आणि हेल्थ आणि हेल्थ ऑफ सोशल म्हणजे सोशल हेल्थ, या सगळ्याचा विचार करून काम करणे. हा होता आपला आजचा धडा, डिसीजेस अँड हेल्थ. पटकन एकदा आपण बघूया. आपण हे त्या दिवशी बघितलं होतं, इथपर्यंत आपल्या बुकमध्ये आपण पाहिलं होतं की हे कोणत्या कोणत्या याच्यामुळे डिसीजेस होतात, कोणत्या कोणत्या बॅक्टेरिया व्हायरसमुळे. आता इथे हे डेंग्यू बद्दल आहे, जे आपण मगाशीच बोललो, त्याचे सिम्पटम्स आणि ते कुठे कुठे तुम्हाला त्याचे डास दिसतात. ते पाण्याच्या जिकडे जिकडे स्टोरेज होतं तिथे तिथे ते तुम्हाला दिसतात. स्वाईन फ्लू बद्दल आपण मगाशी बोललो, पिग्सचा फ्लू आहे, तो डुकरांमुळे होणारा डिसीज आहे, तो सगळ्या जगामध्ये असतो. नंतर आपण एड्स बद्दल बोललो की बॉडी फ्लुइड्स मधनं तो पास होतो. इन्फेक्शन थ्रू अॅनिमल, त्यात आपण रेबीज बद्दल बोललो, कुत्रे किंवा तशा पद्धतीच्या प्राण्यांमधनं होतो. दुसरं आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज, त्यातला कॅन्सर आपण डिटेलमध्ये बोललो. त्याचे सिम्पटम्स, रिझन, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो. चित्र बघा किती घाण आहे, बघून एक तरी वाटतं. दुसरं आहे डायबिटीज. डायबिटीजचे 2 प्रकार आहेत, डायबिटीज 1, डायबिटीज 2. आपण डायबिटीज मेलिटस बद्दल बोललो. नंतर आहे हार्ट डिसीज. हार्ट डिसीजेसचे पण कारण, लक्षणं, हे सगळं आपण बोललो. फर्स्ट एड काय असतं, तुम्ही काय केलं पाहिजे, लोकांना बोलवलं पाहिजे, त्याच्यासाठी हार्ट पंपिंगसाठी काहीतरी केलं पाहिजे. जेनेरिक मेडिसिन्स आपण आजकाल जे वापरतो त्याच्याकरता कसं क्वालिटी चेक असला पाहिजे. तुमची लाईफस्टाईल आणि डिसीजेस कसे काय एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत ते आहे. आणि ब्लड डोनेशन खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही हेल्दी असलात, तुमची बॉडी ब्लड आपोआप रिप्रोड्यूस करते, तर तुम्ही ब्लड डोनेट करू शकता आणि इतर कोणाचाही जीव वाचवू शकता. असा होता हा धडा, हेल्थ अँड डिसीजेस, जो आज आपला आता इथे संपला. मला असं वाटतं की आपण जे काही बोललो तर तुम्हाला थोडंफार तरी कळलं असेल. छान होता हा धडा, सोपा होता. आणि पुस्तकात मध्येही ह्या सगळ्या पॉइंट्सना आपण व्हॅलिडेट करून चेक केलंय. जे जे काही होतं ते आपण त्यातनं पाहिलंय. काही शंका असेल तर नक्की विचारू शकता. पुढच्या वेळेला भेटू नवीन धडा घेऊन. चला, थँक्यू प्रेमा मॅम.